नमस्कार. चला पैसा येऊ द्या या आपल्या आवडत्या YouTube चॅनलवर तुमचं स्वागत आहे. जे आज पहिल्यांदा व्हिजिट करतायत त्यांना रिक्वेस्ट आहे, प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांना पाठवा. आज आपण एक नवीन टॉपिकवर बोलणार आहोत, की घर विकत घ्यायला लोन करण्यासाठी कोणकोणती कागदपत्र लागतात. आता कुठलंही घर विकत घ्यायचं असेल तर लोन केल्याशिवाय तर होऊच शकत नाही. कारण घराच्या किमतीच एवढ्या मोठ्या असतात, की आपल्याला वन शॉटमध्ये कॅश करणं खूप अवघड असतं. दुसरी गोष्ट असं असतं, की जर लोन करून जर घेतलं घर किंवा प्रॉपर्टी कोणती पण, तर ती सेफ असते. त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम, फसवणुकीचे चान्सेस होत नाहीत. कारण कुठली पण बँक लोन देताना सर्व कागदपत्र चेक करून देते. त्यामुळं लोन करून घर घेणं कधी पण चांगलं. तर याच्यामध्ये कोणती कागदपत्र लागतात त्याचं मी तुम्हाला आता मार्गदर्शन करणार आहे. ओके. लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स फॉर ऍप्लिकंट अँड को ऍप्लिकंट. आता याच्यामध्ये लागतात पहिले केवायसी लागतात. ओके. आता लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स फॉर ऍप्लिकंट आणि को ऍप्लिकंट म्हणजे जो अर्जदार आहे तो आणि त्याच्यासोबत एक सह अर्जदार लागतो. सह अर्जदार म्हणजे नवरा असेल तर सोबत बायको लागेल. बायकोच्या नावावर लोन करायचं असेल तर सोबत नवरा लागेल. किंवा लग्न झालेलं नसेल तर मुलगा असेल मेन ऍप्लिकंट आणि त्याच्यासोबत आई किंवा वडिलांना घेता येतं. ओके. अशा पद्धतीने आपल्याला ते करता येतं. बहीण भाऊ असं कॉम्बिनेशन होणार नाही किंवा मुलगी आणि वडील असं कॉम्बिनेशन होणार नाही. शक्यतो खूप कमी बँका लोन देऊ शकतात किंवा अडचणी येतील त्याच्यामध्ये. ओके. कारण मुलीचं उद्या लग्न होऊन दुसऱ्या घरी जाणार असते आणि त्याच्यामुळे को अप्लिकंट घेण्यासाठी अडचणी निर्माण होतात जनरली. तर ते थोडासा फॅक्टर तुम्ही बँकेला विचारत चला त्या बँकेला. केवायसी मध्ये काय काय लागणार आहे तर दोघांचंही लागेल. फोटो लागेल. त्याच्यानंतर पासपोर्ट साईज फोटो झाला की त्यांचं पॅन कार्ड लागेल. आता हे सगळं झेरॉक्स स्वरूपामध्ये पण लागू शकतं काही बँकांना सेल्फ अटेस्टेड करून किंवा काही ठिकाणी सॉफ्ट कॉपीचा सुद्धा विचार केला जातो. आधारचा बोथ साइड्स लागतील. आधार कार्डचं करंट रेसिडेन्स प्रूफ लागतं. आता करंट रेसिडेन्स प्रूफ मध्ये जर स्वतःचं घर असेल तर लाईट बिल लागेल किंवा अजून कुठलं काही डॉक्युमेंट असेल ज्याच्यावर तुमचं नाव त्याच्यामध्ये असेल आणि जर रेंटवर राहत असाल तर मग रेंट ॲग्रीमेंट लागतं. किंवा मग गॅसचं जरी बिल बुक असतं त्याचं रिसिट वगैरे लेटेस्ट रिसिट लागते त्याच्याची. ठीक आहे. ज्याच्यामध्ये करंट रेसिडेन्स प्रूफ गरजेचा असतो. आता त्याच्यानंतर जर ऍप्लिकंट जो असतो ऍप्लिकंट मध्ये आता हे त्याच्यामध्ये को ऍप्लिकंटचं काही लागत नाही. ऍप्लिकंट महत्वाचं आहे. तर ऍप्लिकंट मध्ये याचं जर तो जॉबला असेल कस्टमर सॅलरीड म्हणजे तो कस्टमर जर जॉबला असेल तर त्याचं आय कार्ड लागतं. काही ठिकाणी आय कार्डची गरज नसते पण काही ठिकाणी आय कार्डची गरज आहे. अपॉइंटमेंट लेटरची पण गरज लागते काही ठिकाणी. अपॉइंटमेंट किंवा कन्फर्मेशन लेटर असेल तर ते लागेल. लेटेस्ट 3 महिन्याच्या सॅलरी स्लिप मात्र सगळीकडे लागतात. लक्षात घ्या. 3 महिन्याच्या लेटेस्ट सॅलरी स्लिप्स हे लागतं कंपल्सरी आहे. हे पहिले 2 मध्ये थोडेफार ऑप्शन्स असू शकतात. आता ह्याच्यामध्ये हे पण लागतं करंट 1 इयर ऑल बँक स्टेटमेंट्स लागतात. लक्षात घ्या. तुमचे सर्व बँक स्टेटमेंट्स सॉफ्ट कॉपीमध्ये किंवा प्रिंटआउट मध्ये त्यांना द्यायचे असतात सेल्फ अटेस्टेड करून. लास्ट 3 इयर्स फॉर्म 16 लागतात. आयटीआर जर आपण भरत असेल की आपला सॅलरी जर आयटीआरच्या लेवलचे असेल तर फॉर्म नंबर 16 लागतात. जे आपल्याला ज्या ऑर्गनायझेशन मध्ये आपण काम करतो त्यांच्याकडून ते फॉर्म 16 मिळतात. आणि जर त्या फॉर्म 16च्या आधारावर तुम्ही जर आयटीआर भरले असेल तर मग आयटीआर आणि कम्प्युटेशन जे असतं ना ते दिलेलं ते आपल्याला लागतं. तुम्ही जर आयटीआर भरलेलं नसेल तर काही फरक नाही पडत. बऱ्याच बँका लोन देतात. त्याच्यानंतर ऑल लोन स्टेटमेंट बरं का. तुम्ही कुठलंही छोटं मोठं लोन काढलं असेल म्हणजे पर्सनल लोन काढलं असेल, मोबाईल लोन काढलं असेल, गाडीचं लोन काढलं असेल, ते सर्व लोन स्टेटमेंट लागतात. आता त्याच्यामध्ये पण लोन स्टेटमेंट म्हणजे जेवढे हप्ते तुम्ही भरलेले आहेत तेवढं त्याच्यामध्ये उल्लेख असतो. जर तुम्ही काही बाउन्स वगैरे केलाय का सगळं त्याच्यामध्ये असतं. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला काय लागतं समजा आता केस जर सेल्फ एम्प्लॉईड असेल म्हणजे बिझनेस करणाऱ्या माणसाला जर होम लोन घ्यायचं असेल ओके तर त्या केसमध्ये काय लागेल शॉप ऍक्ट लायसन लागतं. आणि याची सॅलरी स्लिप तर नसते त्यामुळे शॉप ऍक्ट लायसन कंपल्सरी आहे. आणि शॉप ऍक्ट लायसन शक्यतो जुनं असलेलं पाहिजे जुन्या डेटचं. नवीन शॉप ऍक्ट लायसन असेल तर अडचणी येतात. जर जीएसटी असेल तर वेल अँड गुड खूप चांगलं असतं जीएसटी वाल्यांचं इम्प्रेशन. आणि जीएसटी असेल तर पटकीन लोन पण मिळून जातं बरं का. आणि उद्योग आधार सगळ्यात महत्वाचं उद्योग आधार तर कंपल्सरी आहे. लेटेस्ट 3 वर्षाचे आयटीआर लागतात जर तुमच्याकडे आयटीआर असतील तर. नसेल तर चालू शकतो असं नाही हे कंपल्सरी डॉक्युमेंट नाहीये. त्याच्यानंतर बॅलन्स शीट वगैरे हे सीए अटेस्टेड इथं दिलेलं आहे. काही ठिकाणी सीए अटेस्टेड लागेल. काही ठिकाणी सीए कडनं अटेस्ट करून घेतलेलं असतं. ठीक आहे. त्याच्यानंतर लेटेस्ट 1 इयर ऑल बँक स्टेटमेंट हे कंपल्सरी डॉक्युमेंट आहे हे लागणारच तुमचं. जेवढे काही तुम्ही बँक स्टेटमेंट वापरतात जेवढे बँक्स आहेत मग त्याच्यामध्ये तुमचं करंट बँक असेल सेव्हिंग बँक असेल हे सर्व ऑल बँक स्टेटमेंटची गरज आहे. तुमचा जो बिझनेस रन होतो तो बिझनेसचा ऍड्रेस प्रूफ पण गरजेचं आहे बरं का. म्हणजे तुम्ही रेंट अग्रीमेंट बनवलं असेल किंवा तुमचं एखादं लाईट बिल स्वतःचा बिझनेस सेटअप असेल तर मग लाईट बिल वगैरे. आता
काही ठिकाणी पार्टनरशिपमध्ये कंपनी असते किंवा पार्टनरशिपमध्ये बिझनेस असतो. तर ते पार्टनरशिपचा डीड लागतो आणि मेमोरंडम ऑफ असोसिएशन म्हणतात त्याला. ते दोघांच्या मध्ये कसं काय वाटप केलं बिझनेसचं आणि रिस्पॉन्सिबिलिटीचं ते त्याच्यामध्ये दिलेलं असतं. त्यामुळे पार्टनरशिप डीड आणि एमओए लागतो आणि पार्टनरचे केवायसी पण लागतात बरं का या केसमध्ये. आता हे झालं बिझनेस आणि सॅलरी जर पर्सन असेल तर प्रॉपर्टीचे डॉक्युमेंट्स कुठले लागतात? आता आपण इथे कन्सिडर करू की बिल्डरकडनं आपण नवीन फ्लॅट घेतोय. दोन प्रकारचं असू शकतं ना. तुम्ही बिल्डरकडनं नवीन फ्लॅट घेऊ शकता किंवा जुना रिसेलचा पण फ्लॅट घेऊ शकता. त्याप्रमाणे प्रॉपर्टीचे पेपर्स बदलू शकतात. आता नवीन फ्लॅट तुम्ही घेताय असं समजा तर बिल्डरकडे एक मास्टर फाईल रेडी असते. त्याला माहित असतं तो प्रत्येक ठिकाणी तो लोनला लागणार असते. त्यामुळे एक मास्टर फाईल मोठी जाडजूड फाईल त्याने बनवलेली असते. काही ठिकाणी आजकाल सीडी मध्ये देतात किंवा पेनड्राईव्ह मध्ये देतात, काही ठिकाणी मेलवर सुद्धा देतात. त्यामुळं प्रिंटआउट जरी नसले तर काही बँकांना सॉफ्ट कॉपी चालते. नंतर फ्लॅटची जी कॉस्ट शीट वगैरे असते ना ती पण त्यांनी त्याच्यामध्ये दिलेली असते. किती किमतीला तुम्हाला फ्लॅट विकलेला आहे, त्याच्यामध्ये पुन्हा डिटेल्स काय आहेत, पार्किंग वगैरे, एमएससीबी तर चार्जेस वगैरे काय 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 सगळं त्याच्यामध्ये दिलेलं असतं. त्याच्यानंतर सेल डीड. आता सेल डीड म्हणजे हे कधी लागतं ज्यावेळी तुमचं लोन अप्रूव्ह होतं. त्याच्यानंतर तुम्ही जाऊन तिकडे सेल डीड बनवता म्हणजे तुमच्या नावावर करायचा जो काही अग्रीमेंट असतं ते त्याची कॉपी नंतर लागते. नंतर अप्रूव्ड ब्लूप्रिंट. आता त्यानं अप्रुव्हल घेतलेलं असेल ना तो प्लॅन बनवताना बिल्डरनं, तर ते अप्रुव्हल मोठी साईज असतं बरं का, ते खूप मोठा पेपर असतो तो. सॉफ्ट कॉपी असेल तरी चालतं किंवा हार्ड कॉपी घ्यावं लागतं. A1 वगैरे साईजचं असतं. मग एनओसी फ्रॉम द बिल्डरकडे एनओसी घ्यायला लागते. प्रत्येक बँकेचा एक फॉर्मॅट असतो. त्या फॉर्मॅट मध्येच एनओसी घ्यायला लागते बिल्डरकडून. नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट असं म्हणतात. त्याच्यानंतर डाऊन पेमेंटच्या रिसिट. बिल्डरला तुम्ही अगोदर काहीतरी पैसे दिले असणार आहेत, नाही का? सुरुवातीला बुकिंग करताना वगैरे त्याचे डाऊन पेमेंटचे रिसिप्ट लागतात आणि ह्या रिसिप्ट सोबत तुम्ही ज्या बँकेच्या थ्रू दिलेला आहात, लक्षात घ्या ऑनलाईन ट्रान्झॅक्शनच करायचे, तुम्ही कॅश मध्ये द्यायचं नाही. कारण ऑनलाईन केल्यामुळे बँकेमध्ये त्याची एंट्री पडत असते आणि बँक स्टेटमेंटचं तुम्हाला ते बँक स्टेटमेंट सुद्धा इथे द्यावं लागतं. त्याच्यानंतर डिमांड लेटर लागतं विथ आर्किटेक्चर सर्टिफिकेट. आता जर तो कम्प्लिशन असेल तर पूर्ण पेमेंट मागेल. जर त्याचं काम चालू असेल बिल्डरचं टप्प्याटप्प्यामध्ये मग तो 20% रक्कम मागेल, पुन्हा 20% रक्कम मागेल, पुन्हा 20% रक्कम मागेल. असं त्या प्रमाण ते ठरलेलं असतं. तर जेवढं प्रमाण तो त्याच्याकडे एक डिमांड लेटर येतं त्याच्या लेटरवर आणि आर्किटेक्चरने सोबत एक सर्टिफिकेट जोडवलं की किती पर्सेंट त्याचं काम झालेलं आहे. तर हे डॉक्युमेंट्स लागतात जनरली. आता समजा मी सांगितलं ते बिल्डर परचेस जर तुम्ही घेणार असाल तर समजा रिसेलचा फ्लॅट तुम्ही घेणार आहात. म्हणजे एखाद्याचा ऑलरेडी फ्लॅट विकून घेतलेला आहे बिल्डरकडून, त्याच्याकडून तुम्ही घेताय रिसेल जुना फ्लॅट. त्या केसमध्ये काय असतं की या प्रॉपर्टी डॉक्युमेंटच्या फाईलमध्ये सगळंच असतं. ठीक आहे, नुसती प्रॉपर्टी डॉक्युमेंट घ्यायची त्यामध्ये सगळं असतं. आता त्याचा आणि जे अगोदरच्या ओनरकडून किंवा बिल्डरकडून जे काही सेल डीड झालेलं असेल ते सेल डीड पण त्यांचं लागतं आपल्याला. त्याच्यानंतर अप्रूव्ड ब्लूप्रिंट्स, ते तुम्हाला मग जसं सांगितलं तसं त्याच्यामध्ये प्लॅन असतो. आता इथे एनओसी लागते बरं का सोसायटीकडून. कारण काय होतं, ज्या सेलरकडनं आपण घेणार आहे त्यांना ऑलरेडी सगळं सोसायटीची बिलं सगळे भरलेत का, त्यांच्या सोसायटीचे काही चार्जेस असतात मंथली ते सगळं भरलंय का, हे यासाठी एनओसी लागतो. नाहीतर मग उद्या मग ते आपल्या अंगावर सगळं पडू शकतो. नंतर लेटेस्ट प्रॉपर्टी टॅक्स पेड, टॅक्स पण पेड केलाय का तोही लागतो. त्यामुळे त्याचे रिसिप्ट लागतात. इलेक्ट्रिसिटी बिल लागतं, जे सेलरच्या नावावर असेल. सोसायटी झाली असेल तर सोसायटी रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट लागेल. जर बिल्डरकडे असेल तर मग बिल्डरचं डॉक्युमेंट चालू शकतं. नंतर सोसायटीचा शेअर असतो त्याच्यामध्ये त्या फ्लॅट ओनरचा, तर शेअर सर्टिफिकेट सुद्धा महत्वाचं असतं. सोसायटी रजिस्ट्रेशन झालं असेल तर शेअर सर्टिफिकेट लगेच मिळून जातं. आता हे पोझिशन लेटर असतं, म्हणजे बिल्डरकडनं पोझिशन घेतलेलं असतं ना त्यावेळेला ते पोझिशन लेटर त्याच्यामध्ये असतं. प्लस सोसायटीचं कम्प्लिशन लेटर असतं. ओके, ही सोसायटीचं कुठलंही काम आता राहिलेलं नाही असं म्हणून त्यांना कम्प्लिशन लेटर मिळतं. ठीक आहे. आणि मग जो तुम्हाला विकणार आहे फ्लॅट त्याचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड सुद्धा लागतात, कारण त्याचा सिबिल चेक करते पुन्हा बँक. तर ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये तुम्हाला लागतात जुना फ्लॅट विकत घ्यायचा असेल तर. ठीक आहे. तर मला असं आशा आहे की तुम्हाला सर्व माहिती व्यवस्थित समजली असेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर कृपया लाईक करा आणि तुमच्या मित्रांनाही हा व्हिडिओ पाठवून द्या, ज्यांना आता घर विकत घ्यायचं आहे त्यांना लोन करायचं आहे. याच्या संदर्भात कुठलंही मार्गदर्शन तुम्हाला पाहिजे असेल तर खाली कमेंटमध्ये तुम्ही तुमचा नंबर देऊ शकता, तुम्ही काही प्रश्न विचारू शकता. मी तुम्हाला खाली नक्की मार्गदर्शन करू शकतो. तर व्हिडिओ इथेपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.